लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता नवी मुंबई महापालिकेची सत्ता त्या ठिकाणी, सभागृह त्या ठिकाणी चालत आहे. जेव्हा मुख्यमंत्री साहेब ऐरोलीला आले होते तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी आवर्जून सांगितलं की लाडकी बहीण योजना ही ठीक आहे, चांगली आहे, पण मला त्या ठिकाणी लखपती दिदी योजना आणायची. आणि मी एक तुम्हाला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की लवकरच सभागृह लखपती दिदी योजना ही घेऊन येईल. आणि दुसऱ्या महापालिका आपल्याकडून बोध घेईल, शिकायला येईल अशा प्रकारची लखपती दिदी योजना, म्हणजे प्रत्येक जे महिला ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांना एक व्यासपीठ आणि माध्यम बनवून देण्याचं काम ही नवी मुंबई महापालिका त्या ठिकाणी करू इच्छित. महिलांच्या प्रत्येक हाताला काम देऊ. जी जी कामं जॉब वर्कवर घरातून बसून होऊ शकतात, जी जी कामं जॉब वर्क घरातून करून होऊ शकतात, ती कामं प्रकल्पाद्वारे करण्याचं आपण योजू. रॉ मटेरियल महापालिका देईल आणि त्याची विक्रीची सुविधा देखील महापालिका त्या ठिकाणी करेल. त्यामुळे आपण जॉब वर्क करणार आणि आपल्याला त्याचा जो मोबदला आहे तो प्रत्येक घराघरामध्ये उपलब्ध त्या ठिकाणी होणार. आणि देवा भाऊंची जी लखपती दिदी योजना आहे ती यशस्वी होण्यासाठी कोणी त्या ठिकाणी थांबू शकणार. या 5 वर्षामध्ये जो शेवटचा 5 वर्षाचा होईल तेव्हा अनेक लखपती दिदींचा सत्कार आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करू असा विश्वास मला त्या ठिकाणी